लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. आबा स्वतः कलाला चांदेकरांच्या बिझनेसमध्ये काम करण्याचा अधिकार देणार आहेत आणि ते राहुल नैनाला एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाहीयेत. एवढंच नाही तर आबा कलाच्या हट्टापुढे झुकून चांदेकरांची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आबा फक्त आणि फक्त कलासाठी मोडणार आहेत. तर आता ते कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की संगीता आणि दिनकर यांच्यावरती कर्ज होतं आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं घर गहाण ठेवलं आहे आणि हे अद्वैतला कळताच अद्वैत लगेचच त्यांची मदत करण्याचं ठरवतो. त्यासाठी अद्वैत संगीता दिनकरला 5 लाखाचा चेक देत असतो, परंतु संगीता आणि दिनकर तो चेक घ्यायला नकार देत असतात. त्याचवेळी कला अद्वैतचा पाठलाग करत खरेंच्या घरी पोहोचलेली असते. कला तिथे अद्वैतला पाहून खूप भडकते आणि म्हणते, चांदेकर, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की माझ्या घरच्यांना पैशाची काहीही मदत करण्याची गरज नाही म्हणून. त्यांना काय हवं नको ते बघण्यासाठी अजून मी आहे ना. मला त्या पैशांपेक्षा माझ्या आईवडिलांचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा चेक तुझ्याजवळच ठेव. त्यानंतर कला संगीता आणि दिनकर यांना सांगायला लागते की आई, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. मी दिवसरात्र काम करून तुमचे पैसे, तुमच्यावरील असलेले सर्व कर्ज फेडीन आणि त्यासाठी मी शॉपला जाणे सुद्धा चालू केलं आहे. तेव्हा अद्वैत धक्क्यानेच कलाला विचारतो की काय कला, तू आता तुझ्या शॉपवरती जाणार आहे का? तुला चांगलंच माहिती आहे ना आबांना ते आवडत नाही. आता तू चांदेकरांची सून आहेस. हा चांदेकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि त्यामुळे तू जगदंबा भांडारमध्ये काम करू शकत नाहीस. इतक्यातच काजू अद्वैतला म्हणते की जीजू, कलाताई तर एक चांगली आर्टिस्ट आहे आणि तिने जर तिच्या दुकानामध्ये काम केलं तर काय फरक पडणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, चांदेकर कुटुंबियांचे काही रूल आहे. चांदेकर कुटुंबियातील कोणतीही स्त्री घराबाहेर काम करत नाही आणि त्याचमुळे कला सुद्धा आता हे काम करू शकत नाही आणि तिने हे करायचं सुद्धा नाही. तिथे संगीता कलाला समजवत म्हणते की कला, अद्वैतरावांना तू बाहेर काम करू नये असं वाटत आहे ना, तर मग तू बाहेर काम करू नकोस. तू चांदेकरांना आमच्यासाठी निराश करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई बरोबर बोलत आहेत. तिथे कला खूप चिडलेली असते आणि ती अद्वैतच्या हातातील चेक हिसकावून घेते आणि टराटरा फाडते. हे पाहून सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. त्यानंतर कला आणि अद्वैत चांदेकरांच्या घरी परत येतात. तिथे सर्वजण नाश्ता करत असतात. त्यांना पाहून सरोज लगेचच म्हणते की अद्वैत, तू एवढ्या सकाळी सकाळी खऱ्यांच्या घरी का गेला होतास? काही काम होतं का? तेव्हा अद्वैत सांगायला लागतो की आई, खऱ्यांच्या घरी थोडासा प्रॉब्लेम होता आणि तोच सॉल्व्ह करण्यासाठी मी तिकडे गेलो होतो. तेव्हा सरोज म्हणते, त्यांची तर नेहमीची नाटकच असतात. आता यावेळी काय झालंय जरा सांगशील का? तेव्हा कला म्हणते, मी सांगते सरोज मॅडम, आम्हाला पैशांची गरज होती म्हणून आईबाबांनी आमचे घर गहाण ठेवले आहे आणि आमची मदत करण्यासाठी अद्वैत 5 लाखाचा चेक घेऊन त्यांच्याकडे गेला होता आणि ते मला काहीही न सांगून स्वतः एकटा जाणार होता. तेव्हा आबा म्हणतात, का ग कला, तू असं का म्हणत आहेस? अद्वैतने जे केलं ते बरोबरच आहे. जर अद्वैतच्या जागी मी असलो असतो तर मी सुद्धा तेच केलं असतं. तेव्हा कला म्हणते, आबा, माझ्या आई वडिलांचं घर गहाण आहे, मग अद्वैत का पैसे देईल? तेव्हा अद्वैत म्हणतो, कारण ते तुझे आई वडील आणि माझे सासू सासरे आहेत, त्यामुळे त्यांची मदत करणं हे माझं कर्तव्यच आहे. तेव्हा कला खूप स्वाभिमान दाखवत म्हणत असते की माझ्या आई वडिलांची मदत करण्यासाठी मी आहे ना. तेव्हा रोहिणी कलाला डवचत विचारते की अगं कला, तू इतकं त्वरेत बोलत आहेस जसं की तुझ्याकडे 5 लाख रुपये आहेत का तुझ्याकडे, आणि तू आईबाबांचे कर्ज कसं फेडणार आहे? तेव्हा कला म्हणते, आता माझ्याजवळ पैसे नाहीयेत, परंतु मी कमवेन. तेव्हा कलाचं हे बोलणं ऐकून रोहिणी मोठमोठ्याने हसायला लागते आणि म्हणते की परंतु आबांनी तर तुला बाहेर काम करण्यासाठी नकार दिला आहे ना. तेव्हा कला आबांना म्हणते, आबा मला माफ करा, मी आता आईबाबांचे कर्ज फेडण्यासाठी बाहेर काम करण्याचं ठरवलं आहे.
तेव्हा आबा लगेचच कलाला म्हणतात की स्त्री ही कुटुंबाची इज्जत असते आणि कुटुंबातील सुनेने असं बाहेर काम करणे ही आपली परंपरा नाहीये. तिथे कला आबांचं काही एक ऐकून घेत नाही. कला म्हणते की आबा, मी चांदेकरांच्या सुनेसोबतच खरे कुटुंबियांची लेक आहे आणि आईबाबांच्या कर्जाची परतफेड करणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा लगेचच सरोज म्हणते, मग त्यासाठी तुला अद्वैतच्या मदतीची गरज आहे. तुला बाहेर काम करण्याची काहीही गरज नाही. अद्वैत तुला पैसे देण्यासाठी तयार आहे ना, मग तू हट्ट का करत आहेस? तिथे स्वाभिमानी कला पैसे घेण्यासाठी नकार देत असते. कला म्हणते की तुम्हाला का कळत नाहीये, अद्वैत हा माझ्याकडून माझी ओळख हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी एक खूप चांगली आर्टिस्ट आहे आणि मग मी मला आवडणारं काम का नाही करायचं? तेव्हा सोहम सुद्धा कलाची बाजू घेत म्हणतो, कला वहिनी बरोबर बोलत आहेत. तिला प्लीज ते काम करू द्या. तिथे नैना सुद्धा खोटारडं नाटक करत म्हणते की अगं कला, अद्वैत तुझी मदत करण्यासाठी तयार आहे ना, मग करू देत ना. तू का उगाचच मध्ये नाक खुपसत आहे? एका दिवसामध्ये आईबाबांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तू माझं ऐक, अद्वैतकडून पैसे घे. तेव्हा रोहिणी लगेचच सरोजला टोमणा मारत म्हणते की पाहिलं का माझी सून किती समजूतदार आहे. तेव्हा आबा म्हणतात, कला तुझ्या मनामध्ये हाच प्रश्न आहे ना की अद्वैत तुझ्या आईबाबांना पैसे का देत आहे? तुझं म्हणणं असं आहे ना की हा तुझ्या स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा प्रश्न आहे, परंतु तेच पैसे जर तू तुझी कला वापरून कमवशील तर तुझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचणार नाही ना. तेव्हा कला म्हणते, हो आबा, मी तुम्हाला कधीपासून हेच समजावण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आबा म्हणतात, याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक मार्ग आहे. तेव्हा अद्वैत विचारतो, आबा कुठला मार्ग? तेव्हा आबा म्हणतात, मी तुला एक काम देणार. मी चांदेकर ज्वेलरीज मध्ये ठेवलेले सर्व शोपीस मी बाहेर काढून टाकणार आणि त्या जागेवरती तू बनवलेले शोपीस ठेवणार. इतकंच नाही तर हॉलमध्ये, बेडरूममध्ये सर्व ठिकाणी तू बनवलेले शोपीस ठेवण्यात येतील आणि त्या बदल्यात मी तुला 5 लाख रुपये देईन आणि ते तुझ्या कष्टाचे पैसे असतील. कला, तुझ्यामध्ये जी कला आहे ना, ती कला तू तू आपल्या घरामध्ये दाखव, घराबाहेर नाही. तेव्हा रजनी म्हणते, अगं कला, आबा तुला तुझ्या कष्टाचे पैसे देत आहेत. आबा तुला खूप मोठा मान देत आहेत. तू त्याचा स्वीकार कर. तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो, हो आबा, अगदी बरोबर बोललात तुम्ही. परंतु तेव्हा सुद्धा कला नकारच देते. कला म्हणत असते की मला माफ करा आबा, जर मला या घरात राहण्यासाठी माझा आत्मसन्मान गहाण ठेवावा लागत असेल तर मी हे घर आनंदाने सोडून जाण्यासाठी तयार आहे. आणि कलाचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा कला सांगू लागते, आबा हा माझा फायनल डिसिजन आहे. तिथे कला सर्वांना सांगत असते की मी आता एक सेकंदही इथे थांबणार नाही. तेव्हा सर्वजण कलाला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु कला कोणाचंही काही एक ऐकत नसते. कला बाहेर जात असते, म्हणजे तिचं सामान घेऊन घराबाहेर पडत असते. तेव्हा अद्वैत कलाच्या पाठीमागे जाऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत थांब, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणून आबा अद्वैतला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. हे दृश्य पाहून तिथे रोहिणी खूप खुश होते. ती म्हणत असते की मला तर असं वाटतंय की कलाला या घरातून कायमचंच बाय बाय करण्याची वेळ आली आहे. आबा आता तिला घराबाहेर काढणार आणि अद्वैत आणि कलाचा घटस्फोट होणार. तिथे रोहिणी आनंदाने नाचत असते. तिथे सरोज रोहिणीला म्हणते की हे शक्यच नाहीये. आबा कधीही अद्वैत आणि कला यांना दूर करणार नाहीत. त्यामुळे रोहिणी तू इतकं खुश होऊ नकोस. तर इकडे आबा अद्वैतला सांगत असतात की कला खूप हट्टी मुलगी आहे. ती आपलं काही एक ऐकणार नाही. परंतु कला हे घर सोडून जाता कामा नये. आपल्याला कलाला समजवण्यासाठी दुसरा कुठला तरी पर्याय निवडायलाच हवा. कला या घरची भाग्यलक्ष्मी आहे, हे विसरू नकोस. तर आता कला घर सोडून जाणार का? आणि आबा अद्वैत कलाला घर सोडून जाण्यापासून कसे थांबवणार आणि आबा कलाला बाहेर काम करण्यासाठी परवानगी देणार का, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.